मैत्रिणींनो, शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. माहेरी जाण्याची तयारी करताय की नाही? मी तर पहा बॅगच भरतीये. काय ना, एप्रिल मध्ये जास्त सुट्ट्या नाहीयेत, एक 8-10 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. पण मुलींना जायचंय मामाच्या गावाला. मग म्हटलं चला, मला काय तेवढंच बरं नाही का? काय ना, माहेरी जायचा आनंद तर आहेच, पण एक टेन्शनही असतं. कसलं टेन्शन? नवऱ्याचं. काय ना, पहिलं म्हणजे आपल्या माहेरी येण्यात त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो आणि दुसरं म्हणजे त्यांना तेवढी सुट्टी नसते. मग त्यांच्या जेवणाचं टेन्शन तर येणारच नाही का? तर हेच टेन्शन राहू नये आणि बिनधास्त माहेरी राहता यावं यासाठी आज मी थोडंसं मील प्रिपरेशन करणार आहे, जेणेकरून त्यांना बाहेरचं खावं लागणार नाही, घरचं जेवण त्यांना मिळेल. तुम्ही देखील असं कुठे जर बाहेर जाणार असाल आणि घरातल्यांच्या जेवणाची चिंता जर तुम्हाला होत असेल, तर असं मील प्रिपरेशन तुम्ही देखील करून ठेवा, जेणेकरून बाहेर गेल्यावर तुम्हाला घरातल्यांच्या जेवणाची चिंता राहणार नाही. तर चला मग जाऊयात किचन मध्ये. राहिलेली बॅग नंतर भरता येईल. तर कमी वेळात आणि पोटभरीच्या रेसिपीज होतील अशा पद्धतीचं मील प्रिपरेशन आपण आज करणार आहोत. पनीर पासून आपण सुरुवात करूयात. पनीरची 2 पॅकेट्स मी फ्रीज मध्ये आणून ठेवलेले आहेत. खरं तर मी घरीच पनीर बनवते, पण यावेळेस माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये पनीर बनवून मग त्याच्या रेसिपीज तयार करून ठेवण्यासाठी. त्यामुळे मी असे 2 पॅकेट्स पनीरचे आणून ठेवलेले आहेत. पनीरचं 1 पॅकेट मी तसंच फ्रीज मध्ये ठेवणार आहे, म्हणजे त्यांना ज्या वेळेस लागेल त्यावेळेस ते त्याची एखादी रेसिपी बनवतील. पनीरचे पीसेस करून घ्यायचे आणि थोड्याशा मसाल्यांबरोबर तिथे फ्राय करायचे. बरोबर एक 1 बाउल मील आपलं तयार होतं. पावशर पनीर मला वाटते एका माणसासाठी पुरेसं आहे. भरपूर पोट भरतं त्याने आपलं. आणि दुसरं जे पॅकेट आहे त्याचे मी आता कटलेट्स बनवून ठेवणार आहे, म्हणजे आयत्या वेळी ते फ्रीज मधून काढले, थोडेसे पॅन वरती गरम केले की आपली डिश रेडी. तर चला मग आपण हे कटलेट्स बनवून घेऊयात. मी थोडेसे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. 2 रेसिपीजसाठी मला हे बटाटे उपयोगी येणार आहेत. एक तर कटलेटसाठी आणि एक दुसरी रेसिपी. यातले काही बटाटे डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि ते कोणत्या रेसिपीसाठी वापरायचे आहेत हे पुढे मी सांगेलच. तर सध्या आपण कटलेट करूयात. हे 200 ग्रॅम पनीर आहे, जे मी आता सगळं किसून घेणार आहे आणि यामध्येच शिजलेले 2 बटाटे अशाच पद्धतीने किसून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे या मिश्रणात थोडेसे मसाले ऍड करायचे. आता यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ, हळद, तिखट, चाट मसाला, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, आमचूर पावडर. हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. तुम्हाला हे मिश्रण जर थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर यामध्ये ऍड केलं तरीही चालेल, पण माझं मिश्रण अगदी व्यवस्थित झालं होतं, त्यामुळे मला यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड करावं लागलं नाही. याचे मीडियम आकाराचे असे छान कटलेट्स बनवून घेतले आणि ते एका डब्यामध्ये स्टोअर केले. 8 दिवस हे कटलेट्स फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात. आपल्याला हवे तेव्हा काढायचे आणि फक्त थोड्याशा तेलावरती असे फ्राय करायचे. आपली डिश रेडी. या पुढचं प्रिपरेशन म्हणजे अगदी सोपं इडली डोसा बॅटर. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या मिस्टरांना डोसा किंवा उत्तप्पा एकदम छान बनवता येतो. त्यामुळे मी कधी अगदी 1-2 दिवसासाठी जरी कुठे बाहेर जाणार असेल ना, तरी हे असं बॅटर नेहमी बनवून ठेवते. अगदी साग्रसंगीत स्वयंपाक नाही, पण असं थोडंफार नवऱ्यांना देखील बनवता यायलाच हवं. आणि एकदा बॅटर रेडी असेल तर त्याचा इडली, डोसा किंवा उत्तप्पा बनवणं ही तर काय अगदी सोपी गोष्ट आहे. आता त्यांना थोडंसं मिठाचं प्रमाण जमत नाही, त्यामुळे मग मी काय करते, हे बॅटर तयार झालं की त्यामध्ये मीठ टाकूनच ठेवते आणि मग ते नंतर फर्मेंट होतं. आता उद्यापर्यंत हे बॅटर छानपैकी फर्मेंट होईल आणि मी त्यांना सांगितले, हे फर्मेंट झालं की हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा आणि तुम्हाला जेव्हा हवं त्यावेळेस तुम्ही याचे डोसे किंवा उत्तापे बनवून खा. आणि त्याबरोबर खाण्यासाठी चटणी म्हणाल तर ती त्यांना अगदी छान बनवायला येते. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर काहीतरी थंड पिण्यासाठी हवंच नाही का? पेप्सी, मिरिंडा असे कोल्ड ड्रिंक्स माझ्या फ्रीजमध्ये कधीच नसतात, कारण ते आम्हाला घरात कुणालाच जास्त आवडत नाहीत. पण माझ्या फ्रीजमध्ये ताक, कोकम हे नेहमीच असतं. तर आजही जेवढं शिल्लक होतं तेवढं दही हलवलं आणि छान असं लोणी निघालं. उन्हाळ्यात आपल्या खाण्यामध्ये ताक जर रोज असेल ना, तर उन्हाळ्याचा कसलाच त्रास होत नाही. भरपूर असं त्यामध्ये पाणी टाकून छानसं असं पातळ ताक करून प्यायचं, अगदी उत्तम. लोणी देखील मी कधीच विकत आणत नाही. असं घरच्या घरी काढलेलं लोणी नेहमी मी फ्रीजमध्ये ठेवते. आजही मी यातलं थोडंसं लोणी असं पाण्यामध्ये छान स्टोअर करून ठेवलंय. म्हणजे त्यांना उद्या जेव्हा केव्हा सँडविच करायचं असेल किंवा त्यांना लोणी स्पंज डोसा सुद्धा फार आवडतो, त्यासाठी हे उपयोगी येईल. आणि राहिलेलं ताक
हे एका बरणीमध्ये छानपैकी असं बस्त भरून ठेवलंय. अगदी आठवडाभर म्हटलं तरी त्यांना हे पुरेल. आता घरात भाज्या तर भरपूर आहेत, म्हणजे काकडी, टोमॅटो, कांदा या सँडविचसाठी लागणाऱ्या भाज्या, त्याचबरोबर लोणी देखील मी तयार करून ठेवलेलं आहे आणि ही पुदिन्याची चटणी देखील तयार करून ठेवली आहे आणि ही आहे यामध्ये चिंचेची चटणी. तर त्यावेळेस त्यांना जेव्हा कधी सँडविच करायचं असेल, त्यावेळेस फक्त ब्रेड आणायचा आणि या चटण्या त्यांना लावून त्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकायच्या, झालं सँडविच देखील इन्स्टंट रेडी होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाची माझी ही तयारी म्हणजे स्प्राउट्स. स्प्राउट्स मधून आपल्याला जे प्रोटीन मिळतात ना, ते इतर कोणत्याही भाज्यातून तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे स्प्राउट्स तर नेहमीच फ्रीजमध्ये असायला हवेत. मी स्प्राउट्सची नेहमी भेळ करते ब्रेकफास्टसाठी. तुमच्याबरोबर बऱ्याचदा मी ती शेअर सुद्धा केलेली आहे. स्प्राउट्समध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि थोडेसे जरी स्प्राउट्स खाल्ले ना, तरी आपला एक बॅलन्स्ड डाएट होतो. पोटही छानपैकी भरतं आणि असे स्प्राउट जर फ्रीजमध्ये असतील तर आयत्या वेळेला भूक लागली तर पटकन याची थोडीशी कांदा, टोमॅटो, काकडी टाकून भेळ करता येते. किंवा अगदी तेवढाही वेळ नसेल तरी नुसतंच थोडेसे स्प्राउट्स विदाऊट मीठ खाल्ले तरी सुद्धा ते छान लागतात. तर असे हे हेल्दी स्प्राउट्स नेहमीच आपल्या फ्रीजमध्ये तर असायलाच हवेत. तर असं बरचसं मील प्रिपरेशन मी फ्रीजमध्ये करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता मी जरी 5-6 दिवस गावी गेले तरी यांच्या जेवणाची मला काहीच काळजी नाही. हे प्रिपरेशन केल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मी माहेरी आले. पण त्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून त्यांचा सकाळचा डबा मात्र तयार केला. छानपैकी भाजी, पोळी व्यवस्थित तयार करून डब्यामध्ये भरून ठेवली आणि मगच निघाले. तर मैत्रिणींनो, हे फक्त प्रिपरेशन आहे. आपण गावी गेल्यानंतर आपल्या घरातल्यांना यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या आहेत. त्यामुळे घरातल्यांना स्पेशली आपल्या नवऱ्याला थोडा तरी स्वयंपाक यायलाच हवा, जेणेकरून आपल्याला पुन्हा गावी गेल्यानंतर काही टेन्शन राहणार नाही. तर मग आजपासूनच नवऱ्याला स्वयंपाक शिकवायला सुरुवात करा आणि मुलं थोडीफार मोठी असतील तर त्यांना सुद्धा ते ट्रेनिंग द्यायला चालू करा. आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. मला आवरून पटकन निघायचं आहे आणि तुम्हाला एकच काम करायचं आहे. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच छानशा नवीनशा व्हिडिओ.